भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस मते पाटील हे कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथले सर्व कर्मचारी आहे। यांचं गेल्या 3-4 महिन्यापासून पगार नाहीये आणि अर्धपोटी उपाशीपोटी ह्या लोकांना काम करायला लागतंय। गेल्या दीपोळीला यांना पगार भेटला नाही, काल संक्रांत होऊन गेली, महिलांचा सण आहे त्याच्यात बी त्यांना पगार नाही। आताही त्यांना घर चालवणं अवघड झालंय, उपासमारीची वेळ ह्यांच्या लेकरा बाळावर आलेली आहे। आणि म्हणून आता तो जो सध्या आणि शिवाय दरवर्षी यांचा कॉन्ट्रॅक्टर बदलतो। मागील वर्षाचा कॉन्ट्रॅक्टर जो होता आम्हाला 20-21 हजार रुपये सॅलरी भेटत होती आतापर्यंत। हा नवीन कॉन्ट्रॅक्टर टाकला की लगेच तो 13 हजारावर पगार आणलाय, म्हणजे 5 हजार रुपये पगार आमचा मागच्या पगारापेक्षा कमी करताय। ऍक्ट प्रमाणे कायद्याप्रमाणे पगार हा वाढत जात असतो, एकदा वाढलेला पगार कमी होत नसतो। इकडे मात्र या शासन आणि प्रशासनाची काय चिंता आहे, ही कर्मचाऱ्याचा पगार काम करूनही कमी करताय। हे सर्व कोविड योद्धे लोक आहे। कोविड मध्ये यांनी 24-23 तास काम केलेलं आहे आणि कोविड योद्धा यांना सर्टिफिकेट दिलेलं सगळ्याला। आज यांची उपासमारी चालू आहे आणि ती उपासमारी थांबावी म्हणून आता हा 3रा महिना झाला आम्हाला पगार नाहीये। नाईलाज असतो लोकांनी मजबुरीनं, आमची इच्छा नाहीये, आमचा वाद रुग्णाशी नाहीये, रुग्णाला आम्हाला अडचणीत पण आणायचं नाही। आमचं जे काही हे म्हणणं आहे आमचं त्या प्रशासनाशी, घाटी प्रशासनाशी आहे आणि म्हणून आज आम्ही ठिय्या आंदोलन चालू केलं आहे, ट्रायल बेसवर आहे। याच्यातही त्यांनी सुधारणा नाही केली तर यापेक्षा मोठं आंदोलन घेण्यात येईल। पण जेव्हा केव्हा जर असे मोठे आंदोलन आमची घेण्याची इच्छा नाही, आम्हाला रुग्णांना त्रास व्हावा असं वाटत नाही। ही भारतीय कामगार सेना युनियन आहे, शिवसेनेची युनियन आहे, म्हणून आम्हाला रुग्णाची अडचण नको म्हणून आम्ही गेले 2-3 महिन्यापासून कळ मारतोय, उपाशीपोटी काम करतोय। तरी देखील ह्या प्रशासनाला जाग येत नाहीये। उलट आमच्या काही मागण्या घेऊन सुक्रे साहेबांकडे गेलो तर सुक्रे म्हणतात माझ्याकडे येऊ नका, तुमचा माझा संबंध नाहीये, त्या ठेकेदाराकडे जा, कंत्राटदाराकडे जा। आम्ही कंत्राटदाराच्या घरी काम करत नाही, आम्ही जे शासकीय कर्करोग रुग्णालय इथं काम करतो। इथं काम करत असलेले ज्यांच्या अंतर्गत घाटीच्या अंतर्गत डीनच्या अंतर्गत हे चालतं इथं कर्करोग रुग्णालय, आम्ही त्यांच्याकडे दाद मागायला गेलो, ते केबिन मधून कर्मचाऱ्याला हुसकून द्यायला लागले, तुम्ही इकडे येऊ नका, माझ्याकडे काही संबंध नाही, परत याल तर कामावून काढून टाकेल। म्हणजे ह्या 15 वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना कामावून काढण्याची धमकी देतोय अधिष्ठाता सारखा माणूस। अधिष्ठाताला हे शोभनीय नाहीये, त्यांनी याचा विचार करावा। सर्वजण अधिष्ठाता सुद्धा पगार घेतोय, सगळ्याला पोट आहे, सगळ्याला लेकरं बाळ परिवार आहे, ह्यांच्या परिवाराचं कोण बघणार आहे? महिन्यापासून पगार नाही, हे 3रा महिना आहे पगार नाहीये। काय म्हणणं काय कॉन्ट्रॅक्टरचा त्यांचा करार झालेला असतो घाटीचा, त्यांचा त्या करारात असा उल्लेख असतो एखाद्या महिन्यात शासनाकडनं पेमेंट करणं जर लेट झालं तर तो कंत्राटदार त्याच्या खिशातल्या पैशांना करेल, या अटीवर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो। ते का करत नाही? ते का करत नाही? त्यांचं कंट्रोल आमचा नाही ना, त्या अधिष्ठाताने त्यांना कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे। तर ते अधिष्ठाता आम्हाला म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे जा, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठे राहतो, त्याचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे, आम्ही लोक इथं काम करण्यात परेशान, त्या मुंबईला जाणार आहे का आम्ही? त्याच्याशी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला, ज्यांनी करारावर सह्या केल्या त्यांची ती जबाबदारी आहे। पगार झाली नाही आता, अजूनही पगार नाही, काय करणार याच्यापुढे? नाही याच्यानंतर आम्ही आज हे आमचं ठिय्या आंदोलन आहे, आम्ही आता हे निवेदन एक अधिष्ठाताला देणार आहे, विभागीय आयुक्ताला, कलेक्टरला पण एक निवेदन देतोय की बाबा तुमच्या राज्यात आमचे असं चालू आहे, हे शासन आणि प्रशासन दोघं मिळून आमची गैरसोय करताय। शासन दुर्लक्ष करताय, इकडे लाडक्या बहिणीला 2100 रुपये देत आहे आणि ह्या बहिणीला काम करण्याचे पैसे नाही 3-3 महिने। आम्हाला फुकटाचे पैसे नको आहे, आम्हाला आमच्या कामाचा दाम पाहिजे। तुम्ही याविषयी मुख्यमंत्री साहेबांशी संपर्क केला? आम्ही याविषयी पहिली जी स्टेप असते आमची कामगार उपायुक्त यांच्याकडे गेलो, अधिष्ठाता यांच्याकडे गेलो, आता हे कलेक्टर आणि विभागीय आयुक्तासाठी निवेदन बनवले। या सगळ्यांच्याकडून झाल्यानंतर जर कोणीच ऐकत नसेल तर तिकडे जाणार आहे। हे प्रशासन आहे। कामगार आम्हाला आहे, माझं नाव अनिता विजय होरशिळ आहे। झाले 6 महिन्यापासून पेमेंट 18,000 होती, आता 12,000 रुपये झालेली आहे। माझी तब्येत ठीक नसताना तरी मी इथं सेवा करायला येते। माझी परिस्थिती खूप गरिबीची आहे, माझ्या घरात 3-4-5-6 लेकरं आहे, माझं घर किरायाचं आहे। घर मालक म्हणतो घर खाली कर, 3 महिने झाले पगार किराया दिला नाही, मी रस्त्यावर जाऊ का कुठं जाऊ आम्हाला?
अतिशय गरीब परिस्थिती आहे. आज आम्ही कॅन्सर हॉस्पिटल इथं जॉब करतो, कंत्राटी कर्मचारी म्हणून. आमचा आज 3 महिने झाला पगार नाहीये. 2024 मध्ये आम्हाला 18,500 पगार देत होते. आता तो पेमेंट कमी केलाय आणि पेमेंट झालाय आम्हाला 12 ते 13,000 पर्यंत, आणि तो पण पगार वेळेवर होत नाहीये. आणि पगार 3 महिन्यापासून पगार नाहीये आमचा. आम्ही सुकरे सरांकडे गेलो होतो, तर सुकरे सरांना आम्हाला चुटकी वाजून धमकावून बाहेर पाठवलं की तुम्ही आमची माणसं नाहीये म्हणून, कंत्राटी कर्मचाऱ्यांची माणसं आहे असा आम्हाला उल्लेख करून आम्हाला बाहेर पाठवलं. आम्ही आलो. आम्ही इथं आल्यानंतर गायकवाड सरांकडे सुद्धा गेलो. गायकवाड सरांना सांगितलं तर गायकवाड सर म्हणे पत्र आल्यानंतर तुमची मीटिंग घेतल्या जाईल. असं पत्र करता करता सर आमच्या पेमेंटला आज 3 महिने झाले आमचा पेमेंट नाहीये. आणि एक मशीन आली आहे, ती मनुष्यबळावर आहे म्हणून, मनुष्यबळावर नाहीये असं त्यांनी उल्लेख केलाय. तर ती मशीन तर मनुष्यबळच चालवत आहे सर. आणि आज ती मशीन 4 दिवस झाले बंद पडलेली आहे आणि तिला चालवणारा माणूसच मनुष्यच करतो हे आम्हालाही माहिती आहे. मनुष्यच चालवतो तेव्हाच ती मशीन चालते. आणि आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणजे यांना बोललो सरांना, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की बाबा तुम्ही मशिनीमुळे तुमचा पगार कमी करण्यात आला 5,000 रुपये का. आम्ही म्हटलो मशिनीमुळे का कमी करण्यात आला, तर त्यांनी सांगितलं आम्हाला की ती मशीन पूर्ण काम करणार आहे. आता बाथरूमचं काम, हाऊस किपिंगचे जेवढे कामं असतात, संडास बाथरूम धुणं, भिंती डस्टिंग वगैरे, हे ऑपरेशन आज ओट्या बंद आहे. ओट्या बंद असल्यामुळं पेशंटचे नातेवाईक पेशंट आमच्याकडे येत आहे की बाबा तुम्ही चला, आमचं आज पेशंटाची ऑपरेशनला घेतलंय आणि तुमच्यामुळे आमचं काम थांबवण्यात आलेले. हे आम्हाला सगळीकडून आम्हाला इथपर्यंत येऊ लागले. पण आमचा आज 3 महिन्यापासून पेमेंट नाही. आम्ही या सुद्धा गायकवाड सरांना सुद्धा सांगतोय, पण ते आमचंही ऐकत नाही. म्हणून आम्हाला हा पाऊल उचलण्यात आलेला आहे. म्हणून आज आम्ही इथं बाहेर बसलेलो आहे. आम्हाला तुमचं काही म्हणणं नाही. आमचा जो आहे पगार तो द्या. जो 20,000, 21,000, 18,000 असा आम्हाला पगार होता PF SI कटून, आम्हाला जो आहे तोच वेळेवर द्या. आमची एवढीच मागणी आहे, बाकी काहीच. विजय असो. या गोष्ट मागे सुकरे सरांचं करायचं काय, सुकरे सरांचं करायचं काय, घाटी प्रशासनाचं करायचं काय, घाटी प्रशासनाचं करायचं काय. पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. घाटी प्रशासनाचं करायचं काय, खाली मुर्गा वर पाय, घाटी प्रशासनाचं करायचं काय. खाली मुर्गा वर पाय. भारतीय कामगार सेनेचा विजय असो, भारतीय कामगार सेनेचा विजय असो, भारतीय कामगार सेनेचा विजय असो. घाटी प्रशासनाचं करायचं काय. खाली मुर्गा वर पाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.